हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल बॉन्डिंग्सवरती जे काही ऑब्जेक्टिव्ह होते ते ऑब्जेक्टिव्स आपण पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट जो काही चॅप्टर आहे आपला तो आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट अँड पिरियोडिसिटी इन प्रॉपर्टीज. एलिमेंटचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये काय पिरियोडिसिटी पाहायला मिळते, म्हणजे ते इन्क्रीज होतात, डिक्रीज होतात का रिमेन द सेम राहतात, हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पहा, इंट्रोडक्शन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ पिरियोडिक टेबल. याबद्दलचं जे काही इंट्रोडक्शन्स असेल किंवा याच्या पाठीमागचा काय हेतू आहे, उद्देश काय आहे, हे आपल्याला या ठिकाणी आता पाहायचं. बिफोर गोईंग टू लर्न दिस चॅप्टर, कॅन यू आन्सर सम क्वेश्चन्स? इज अल्फाबेट नेसेसरी टू लर्न एनी लँग्वेज? येस ऑर नो? अल्फाबेटची गरज आहे? येस, अल्फाबेटची आपल्याला गरज आहे. पहा या ठिकाणी, वी नीड तेलुगू अल्फाबेट टू लर्न तेलुगू. तेलुगू लँग्वेज असेल तर ती शिकायची असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी काय आपल्याला तेलुगू अल्फाबेट्स येणं आवश्यक आहे. पहा, बेस्ड ऑन दिस नाव लुक ॲट दिस. वी नीड इंग्लिश अल्फाबेट टू लर्न इंग्लिश. इंग्लिश शिकायचं असेल आपल्याला तर इंग्लिश अल्फाबेट आपल्याला येणं आवश्यक आहे. बेस्ड ऑन दिस फॅक्ट सम सायंटिस्ट कन्सिडर केमिस्ट्री ॲज अ लँग्वेज. सायंटिस्टने काय केलं? कन्सिडर केमिस्ट्री ॲज अ लँग्वेज अँड पिरियोडिक टेबल ॲज इट्स अल्फाबेट. आणि पिरियोडिक टेबल म्हणजे काय तर त्याचे अल्फाबेट्स आहेत. पहा, पिरियोडिक टेबल दिलेलं दाखवलेलं आहे आपल्याला आणि त्याचे एलिमेंट्स सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत. प्रेझेंटली 114 एलिमेंट्स आर नोन. नाव लुक ॲट दिस. अ कॉमन ग्रोथ ऑफ ह्युमन. की नाही, लहान बाळापासून ते मोठ्या माणसापर्यंत जी काही ग्रोथ झालेली आहे, कशी ही ग्रॅज्युअल ग्रोथ आहे, वाढत जाणार आहे. इन द सेम मॅनर देर इज अ ग्रॅज्युअल ग्रोथ इन केमिस्ट्री विथ द डिस्कवरी ऑफ एलिमेंट बाय सायंटिस्ट. अगदी सेम प्रकारे या ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये डिस्कवरी होत गेली आणि नवीन एलिमेंट या ठिकाणी सापडलेले आहेत आपल्याला. पहा, इन 1800 ओनली 31 एलिमेंट वेअर देअर. 18व्या शतकापर्यंत फक्त 31 एलिमेंट होते. इन 1863 एलिमेंट वेअर आयडेंटिफाईड. ॲट प्रेझेंट 114 एलिमेंट आर नोन. आणि आत्ता सध्याच्या घडीला 114 एलिमेंट आपल्याला माहिती आहेत. पहा, टू अंडरस्टँड द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इझिली दे आर क्लासिफाईड सिस्टमॅटिकली. मग या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करता याव्यात यासाठी त्याला सिस्टमॅटिक पद्धतीने क्लासिफाय केलेलं आहे. पहा, ऑब्जेक्टिव्स. आफ्टर स्टडिंग दिस चॅप्टर यू विल बी एबल टू. तुम्हाला काय मिळेल या चॅप्टरपासून? अंडरस्टँड द नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आपण इझिली सांगू शकतो की काय गरज आहे क्लासिफिकेशन करण्याची. अंडरस्टँड द प्रेझेंट फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. सध्याचा जो काही पिरियोडिक टेबलचा फॉर्म आहे हा आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो. पहा, क्लासिफाय द एलिमेंट इंटू एस, पी, डी अँड एफ ब्लॉक अँड लर्न दिअर मेन कॅरेक्टरिस्टिक्स. आपण एलिमेंटला एस, पी, डी आणि एफ मध्ये क्लासिफाय करू शकतो आणि याच्या ज्या काही मेन कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्या आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो. पहा, अंडरस्टँड द पिरियोडिक ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज. मग पिरियोडिक ट्रेंड्स काय आहेत प्रॉपर्टीमध्ये हे आपण या ठिकाणी स्टडी करू शकतो. पहा, जेनेसिस ऑफ पिरियोडिक क्लासिफिकेशन. या पाठीमागचे जे काही जेनेसिस असतील, डेव्हलपमेंट आहे कशा प्रकारे होत गेली. पहा, व्हाय डू वी नीड टू क्लासिफाय एलिमेंट. एलिमेंट क्लासिफायची काय गरज आहे आपल्याला. ॲट प्रेझेंट 114 एलिमेंट आर नोन and it is very difficult to study all element at a time. आता सध्याच्या घडीला 114 एलिमेंट्स आहेत आणि 114 एलिमेंट्स जर असतील तर 114 एलिमेंट आपण लगेच त्या ठिकाणी ॲट अ टाइम स्टडी करू शकतो का? नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड देअरफॉर इट इज अ नीड टू क्लासिफाय एलिमेंट so as to understand the properties of the element easily. They are क्लासिफाईड सिस्टमॅटिकली. मग या ठिकाणी याचा अभ्यास आपल्याला अगदी व्यवस्थित करता यावा यासाठी त्याला सिस्टमॅटिक पद्धतीने काय केलेलं आहे? क्लासिफाय केलेलं आहे. जेनेसिस ऑफ पिरियोडिक क्लासिफिकेशन. मग कशी डेव्हलपमेंट होत गेली? सुरुवातीला डोबेर्नियरचे ट्रायड्स आले. नेक्स्ट काय आलं?
न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह झाला. नेक्स्ट आहे लॉदरमियर पिरियडिक टेबल, त्याच्यानंतर मेंडेलूचा पिरियडिक टेबल आला आणि लास्ट वन मॉडर्न पिरियडिक टेबल. अशा प्रकारची ही डेव्हलपमेंट आहे. तर आपण सुरुवातीपासून पाहूया अगदी डोबेर्नियर्स लॉ ऑफ ट्रायड्स. सायन्स दाखवलं आहे जॉन डोबेर्नियर्स. व्हॉट इज अ ट्रायड? ट्रायड्स म्हणजे काय? अ ट्रायड इज अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्सचा ग्रुप्स आहे. पहा, a German chemist John Doberzner gave his law of triads in 1829. 1829 मध्ये यानं हा लॉ इंट्रोड्यूस केलेला आहे. ही नोटेड सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ सेव्हरल ग्रुप ऑफ 3 एलिमेंट. 3 एलिमेंटचे ग्रुप केले आणि त्याला काय नाव दिलं? ट्रायड्स असं नाव दिलं. पहा, अकॉर्डिंग टू दिस लॉ, in a triad, the middle element had the properties average to that of the first and the third element. जो काय मिडल इलेमेंट असेल त्या ट्रायड्स मधला याचं जे काय प्रॉपर्टी असतील या काय असतील? ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड इलेमेंट. पहिल्या आणि तिसऱ्या इलेमेंटचे जे काय प्रॉपर्टी असतील याच्या ॲव्हरेज प्रॉपर्टी कोणाचे असतील? तर मिडल इलेमेंटचे असतील. पहा, फॉर एक्झाम्पल Li, Na and K. Li having atomic weight 7, K having atomic weight 39, and the middle of that is 7 plus 39 divided by 2 equal to 23 is the atomic weight of sodium. सोडियमचे काय आहे ते atomic weight आहे. Some other example, pi element आहे Ca, Sr आणि Ba. atomic weight आहे Ca चं 40 आहे, SRचं 88 आहे आणि BAचं 137. मग या दोघांच्या ज्या काही प्रॉपर्टी असतील सी आणि BAच्या याच्यामध्ये कोणाच्या प्रॉपर्टी असतील? तर SRच्या प्रॉपर्टी असतील. क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. या दोघांच्या मध्ये काय आहे? आता क्लोरीन आयोडीनच्या ब्रोमीन आहे याचं जे काय प्रॉपर्टी असतील या काय असतील? इन बिटवीन Cl अँड I. ड्रॉबॅक्स ऑफ डोबेर्नियर्स लॉ ऑफ ट्रायड. याच्या ड्रॉबॅक्स काय आहेत? ओनली अ फ्यू इलेमेंट आर नोन ॲट दॅट टाइम. मग यावेळेस जे काही डेव्हलपमेंट झाली याच्यामध्ये त्यावेळेस फक्त काय होते की अगदी थोडे इलेमेंट या ठिकाणी फक्त आपल्याला माहिती होते. पहा, इट बिकम डिफिकल्ट टू अरेंज द इलेमेंट इन ट्रायड्स ॲज सम इलेमेंट हॅव ऑलमोस्ट सिमिलर ॲटॉमिक वेट. मग काही इलेमेंटचा ॲटॉमिक वेट अगदी सिमिलर आहे असे इलेमेंट आपण कुठे ठेवणार ट्रायड्समध्ये? इट इज बिकम अ डिफिकल्ट. फॉर एक्झाम्पल, element like Fe, CO and Ni having atomic weight 55.85, 58.93 and 58.71. कुठे ठेवणार हे इलेमेंट? सो दिस लॉ वॉज डिस्प्रूव्ह. हा लॉ काय झाला त्या ठिकाणी? डिस्प्रूव्ह झालेला आहे. पहा, नेक्स्ट MCQs. व्हॉट इज अ ट्रायड? ट्रायड म्हणजे काय? ग्रुप ऑफ 3, ग्रुप ऑफ 4, ग्रुप ऑफ 5, ग्रुप ऑफ 6. तर ग्रुप ऑफ 3 या ठिकाणी आहे. पहा, डोबेर्नियर्स लॉ ऑफ ट्रायड. अ ट्रायड इज अ ग्रुप ऑफ 3. नेक्स्ट, व्हॉट वॉज द ड्रॉबॅक्स ऑफ डोबेर्नियर्स लॉ ऑफ ट्रायड्स? Only few elements are known. Some elements had almost similar atomic weight. Both and none of the above. तर या ठिकाणी दोन्ही A and B. Only few elements were known आणि it became difficult to arrange the element in a triad of some element have almost similar atomic weight. नेक्स्ट जाऊया आपण पुढे. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स अँड लॉदरमियर पिरियडिक टेबल. काय आहे न्यूलँड्सचा लॉ? जॉन अलेक्झांडर न्यूलँड्स. ऑक्टेव. ऑक्टेव मीन्स, व्हॉट इज मीन्ड बाय ऑक्टेव? ऑक्टेव मीन्स 8 notes of music which is being used as a 8 element system. 8 एलिमेंटच्या सिस्टीमसाठी ऑक्टेव्स वापरला, बट इट इज अ 8 notes of music.
The English chemist John Alexander Newlands in 1865 gave the law of octave. ऑक्टेवचा लॉ त्याने इंट्रोड्यूस केलेला आहे. The element when arranged in the order of their increasing atomic weight, every eighth element had the properties similar to that of first element. म्हणजे पहिला एलिमेंट आणि आठवा एलिमेंट याच्या प्रॉपर्टी काय असतील, सारख्या असतील. पण कधी सारख्या असतील, इफ वी अरेंज देम इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक वेट. ॲटॉमिक वेटनुसार त्याला अरेंज केलं तर त्याच्या प्रॉपर्टी काय येतात, सारख्या येतात. इट इज लाईक द 8 नोट्स ऑफ म्युझिकल स्केल. 8 नोट्स ऑफ म्युझिकल स्केल. पहा या ठिकाणी पहा, म्युझिकल स्केल जर पाहिलं तर पहिला आणि आठवा आणि परत रिटर्न काय येणार आहे, पहिला आणि आठवा सारखे येणार आहेत ते. पहा फॉर एक्झाम्पल एलिमेंट लाईक लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि परत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोराईड. परत पोटॅशियम आहे आणि कॅल्शियम आहे. आता याची एलिमेंटची अरेंजमेंट केलेली आहे आपण. म्हणजे पहिला आणि आठवा एलिमेंट्स. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जर आठवे एलिमेंट्स येत असतील तर याच्या ज्या काय प्रॉपर्टी असतील त्या काय असतील, सारख्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहा नंतर हा सुद्धा काय झाला लॉ, त्या ठिकाणी ड्रॉबॅक्सच्या लॉ मध्ये पाहायला मिळेल. पहा ड्रॉबॅक्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. पाहता कॅल्शियम, इट इज ऑब्झर्व अप टू कॅल्शियम ओनली. हे फक्त कॅल्शियम पर्यंतच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सो इट इज ऑल्सो डिस्प्रूव्ह करण्यात आला हा सुद्धा लॉ. थर्ड वन इज अ लॉदरमेअर पिरियडिक टेबल. The German chemist Lothar classified the elements on the basis of their atomic weight. Atomic weight नुसार त्याला क्लासिफाय केलं. He plotted the physical properties such as atomic volume, melting point and boiling point against atomic weight and obtained a periodically repeated pattern. एलिमेंटच्या प्रॉपर्टी पाहिल्या, कोणत्या प्रॉपर्टी, ॲटॉमिक व्हॉल्यूम पाहिलं, मेल्टिंग पॉईंट पाहिला आणि बॉइलिंग पॉईंट पाहिला. आणि कशाबरोबर प्लॉट केलं हे, plotted against atomic weight and they get a graph which are repeated in a pattern. तो कसा झाला, रिपीटेड पॅटर्न मध्ये त्याला तो पाहायला मिळाला. बट इट वॉज नॉट पब्लिश बिफोर द वर्क ऑफ डिमिट्री मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. पण हे कधीपर्यंत पब्लिश झालं नाही, तर मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल येईपर्यंत हे पब्लिश झालेलं नाही. पहा नेक्स्ट MCQs. Newlands had arranged the element in the order of their increasing atomic number, atomic weight, both and none of this. तर फक्त त्याने atomic weight नुसार ते अरेंज केलेलं आहे. But the element when arranged in the order of their increasing atomic weight, every eighth element had the properties similar to the first element. मग ऑप्शन काय असेल आपला, बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज मीन्ट बाय ऑक्टेव्ह. ऑक्टेव्ह म्हणजे काय, 5, 6, 7, 8. तर ऑक्टेव्ह मीन्स 8. पहा ऑक्टेव्ह मीन्स 8 एलिमेंट सिस्टीम. नेक्स्ट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह इज ऑब्झर्व अप टू सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड क्लोराईन. तर हा फक्त कॅल्शियम पर्यंत पाहायला मिळतो. इट इज ऑब्झर्व अप टू कॅल्शियम ओनली. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. द रशियन केमिस्ट डिमिट्री मेंडेलिव्ह said that the properties of the element are periodic function of their atomic weight. कशाचं फंक्शन आहे, पिरियडिक फंक्शन आहे. कशाचं, ॲटॉमिक वेटचं फंक्शन्स असेल ते. ही कन्स्ट्रक्टेड द फर्स्ट पिरियडिक टेबल अँड ऑल्सो नोन ॲज शॉर्ट फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. या ठिकाणी जो काय एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन दाखवलेलं आहे, सिरीज दाखवलेला आहे. आपल्याला या ठिकाणी ग्रुप दाखवलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
10, 11, 12 सिरीज दाखवलेल्या आहेत आणि ग्रुप दाखवले आहेत पहा 0 पासून ते आपल्याला 8 ग्रुपपर्यंत दाखवलेले आहेत. द व्हर्टिकल कॉलम्स आर नोन ॲज अ ग्रुप्स ऑर फॅमिलीज. व्हर्टिकल जे काय आहेत पहा ग्रुप्स आहेत याला काय म्हणतो आपण ग्रुप्स म्हणतो किंवा त्याला काय म्हणतो आपण फॅमिलीज म्हणतो. आणि किती ग्रुप पाहायला मिळतात आपल्याला 1 पासून 8 पर्यंत आणि परत त्याच्यामध्ये 0चे ॲडिशन करायचे आहे की नाही. 0 हा एक सुद्धा काय आहे ग्रुप्स आहे म्हणजे 9 ग्रुप्स पाहायला मिळतात पहा आपल्याला. अँड हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. हॉरिझॉन्टल रोज काय असतील त्याला आपण काय म्हणतो पिरियड्स म्हणतो. आणि किती पिरियड्स आहेत 7. फर्दर ईच ग्रुप इज डिवायडेड इंटू ए अँड बी सब ग्रुप्स एक्सेप्ट 0 अँड 8. याच्यानंतर काय झालं जे काही आपले ग्रुप्स असतील या ग्रुप्समध्ये परत ए आणि बी असं काय झालं डिव्हायडेशन झालेलं आहे पहा. ग्रुप 8 कन्सिस्ट ऑफ ट्रान्झिशन ट्रायड्स. आणि 8वा ग्रुप काय असेल ट्रान्झिशन ट्रायड्सचा ग्रुप असणार आहे पहा. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. ही गेव अन एलॅबोरेट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फिजिकल अँड द केमिकल प्रॉपर्टीज. अगदी चांगल्या प्रकारे त्यांना हे केलेलं आहे क्लासिफिकेशन याचं केलेलं आहे पहा. ही प्रेडिक्टेड द एक्झिस्टन्स ऑफ अननोन एलिमेंट अँड लेफ्ट सम गॅप्स नेमिंग देम ॲज अ एका एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. मग काही एलिमेंट्समध्ये त्यानं काय केलेलं आहे रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत. कशासाठी ठेवलेल्या आहेत तर जे काही नवीन एलिमेंट नोन होतील ते नोन एलिमेंट त्या ठिकाणी आपण प्रोड्यूस करू शकतो पहा. फॉर एक्झाम्पल स्कॅन्डियम एका बोरॉन, गॅलियम दॅट इज एका ॲल्युमिनियम, जर्मेनियम एका सिलिकॉन. ही करेक्टेड द ॲटॉमिक वेट ऑफ बेरिलियम अँड इंडियम बेस्ड ऑन दिअर व्हॅलन्सी. व्हॅलन्सीनुसार बेरियम आणि इंडियमचा ॲटॉमिक वेट त्यानं करेक्ट केलेला आहे पहा. कशा प्रकारे ॲटॉमिक वेट इज इक्वल टू इक्विव्हॅलंट वेट इंटू व्हॅलन्सी. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. Some element with higher atomic weight were placed before low atomic weight element in order to maintain similar chemical nature of element and are called inverted pairs or anomalous element. काही एलिमेंटला काय केलं त्याचं ॲटॉमिक वेट जर जास्त असलं तरी सुद्धा काय केलं त्याला आधी प्लेस केलेलं आहे का तर त्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टीज सारख्या आहे म्हणून त्याला अगोदर प्लेस केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल argon atomic weight 39.9 precedes potassium at atomic weight 39.1. मग आर्गॉनचा ॲटॉमिक वेट किती आहे 39.9 आहे आणि पोटॅशियमचं 39.1 आहे. मग आधी काय यायला पाहिजे होतं तर पोटॅशियम यायला पाहिजे होतं पण आधी काय आलेलं आहे आर्गॉन आलेलं आहे आणि नंतर काय आलेलं आहे पोटॅशियम आलेलं आहे पहा. CO ॲटॉमिक वेट 58.9. कोबाल्ट आहे कोबाल्टचं ॲटॉमिक वेट आहे 58.9. प्रिसिड्स निकेल ॲटॉमिक वेट 58.7. म्हणजे निकेलच्या आधी काय घेतलेलं आहे आपण कोबाल्ट घेतलेलं आहे पहा. किंवा टी हा एलिमेंट आहे टेलुरियम ॲटॉमिक वेट 127.6 आहे आणि हा कोणाच्या आधी आलेला आहे तर आयोडीनच्या आधी आलेला आहे. किती आयोडीनचं वेट 126.9 आलेलं आहे पहा. Due to inverted pairs, the place of element in a group also change. याच्यामुळे काय झालं एलिमेंटचं प्लेस काय झालेलं आहे चेंज झालेलं आहे पहा. द पोझिशन ऑफ हायड्रोजन वॉज नॉट मेड क्लिअर. हायड्रोजनची पोझिशन क्लिअर दाखवलेली नाही आहे. द पोझिशन ऑफ लॅन्थनाइड इज अनसर्टन. लॅन्थनाइड जे काही एलिमेंट आहेत याची पोझिशन कशी आहे अनसर्टन पोझिशन्स आहे पहा. हे काय आहेत आपले मेंडेलिव्हचे काय आहेत हे डिमेरिट्स आहेत पहा. Mendeleev's periodic table was based on atomic weight, atomic number, numbers of neutrons and specific heat. तर असं डिपेंड आहे ॲटॉमिक वेटनुसार डिपेंड्स आहे पहा. नेक्स्ट कन्सिडरिंग द केमिकल प्रॉपर्टीज ॲटॉमिक वेट ऑफ द एलिमेंट बेरिलियम वॉज करेक्टेड बेस्ड ऑन व्हॅलन्सी कॉन्फिगरेशन डेन्सिटी अँड नन ऑफ दिस. तर व्हॅलन्सीनुसार त्यांना ते
करेक्ट केलं. ही करेक्टेड द ॲटॉमिक वेट ऑफ बेरिलियम अँड इंडियम बेस्ड ऑन देअर व्हॅलन्स. The element Sc is known long back as Eka aluminum, Eka boron, Eka silicon and Eka mercury. तर त्याला आपण एका बोरॉन म्हणतो कारण तो कशानंतर येतो, बोरॉन नंतर येतो. पण एका सिलिकॉन इज नाव नोन ॲज, एका सिलिकॉनला काय म्हणतो आपण, स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम और बोरॉन. तर याला आपण म्हणतो जर्मेनियम म्हणतो. पहा एका सिलिकॉन नाव नोन ॲज अ जर्मेनियम. मॉडर्न पिरियडिक टेबल कशा प्रकारे आहे पाहता. हेनरी मोजेली. In 1930, the English physicist Henry Moseley observed regularities in the characteristics X-ray spectra of the element. Atomic number Z can be related to frequency of the X-ray emitted by using a root of phi equal to A Z minus V, where A and V are the constant. A आणि V काय आहेत, कॉन्स्टंट या ठिकाणी ठेवलेलं आहे. ॲटॉमिक नंबर Z, स्क्वेअर रूट ऑफ एक्सरे फ्रिक्वेन्सी, आणि याप्रमाणे काय झालं आपल्याला हे पाहायला मिळालं. पहा By this, he concluded that the atomic number is a fundamental property of an element, that is atomic weight. आणि यावरून काय कन्क्लुजन झालं आपल्याला, तर ॲटॉमिक वेट काय आहे आपली, ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. मॉडर्न पिरियडिक लॉ. The physical and chemical properties of element are periodic function of their atomic number and electronic configurations. मग जो काय आपला पिरियडिक टेबल असेल यातला जे काही मेन फंक्शन्स काय असेल किंवा मेन प्रॉपर्टी काय असेल आपलं, तर ते काय आहे, त्याचं ॲटॉमिक वेट आहे. यात ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टीज. पहा मॉडर्न पिरियडिक टेबल और लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. पहा इट कंटेन्स or it consists of 7 periods which are horizontal rows. 7 या ठिकाणी periods आपल्याला पाहायला मिळतात. and 18 groups which are vertical column. 18 columns आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. The older notations of groups are 1A, 2nd A, 3rd V, 4th V, 5V, 6V, 7V. 3rd A, 4th A, 5A, 6A, 7A, 0 and the 8s. अशा प्रकारे याचं काय दिलेलं आहे, त्याला नंबर दिलेले आहेत. पहा IUPAC, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. द ग्रुप्स आर नंबर्ड ॲज 1 to 18 इन अकॉर्डन्स विथ IUPAC रिकमेंडेशन. IUPAC रिकमेंडेशन प्रमाणे त्याला 1 पासून 18 पर्यंत नंबर दिलेले आहेत. पहा मेक अ नोट. Period number equal to highest principal quantum number of the element in the period. हायेस्ट जो नंबर असेल पहा याचा क्वांटम नंबर तो त्या पिरियडला दिलेला आहे. पहा इम्पॉर्टन्स पॉईंट्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. काय इम्पॉर्टन्स पॉईंट आहेत. द फर्स्ट पिरियड ऑफ पिरियडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 2 एलिमेंट. पहिल्या पिरियडमध्ये 2 एलिमेंट्स आहेत. द रिमेनिंग पिरियड सेकंड, थर्ड, 4th, 5th and 6th कन्सिस्ट ऑफ 8, 18, 18 and 32 एलिमेंट रिस्पेक्टिव्हली. म्हणजे दुसऱ्यामध्ये 8 असतील, तिसऱ्यामध्ये 8 असतील, चौथ्या आणि पाचव्यामध्ये 18 आहेत आणि 6व्यामध्ये 32 एलिमेंट्स आहेत. इम्पॉर्टन्स पॉइंट. द 7th पिरियड इज इनकम्प्लीट. 14 elements of both 6th and 7th periods, lanthanides and actinides, are placed below the main body of the periodic table. 6वा ग्रुप असेल, 6वा पिरियड असेल आणि 7वा पिरियड असेल, याच्यामधले जे काही 14 एलिमेंट्सचा ग्रुप आहे म्हणजे तो ॲक्टिनाइड असेल आणि लॅन्थेनाइड असेल, याला काय केलेलं आहे, इट्स प्लेस ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. याप्रमाणे जर आपण पाहिला हा फर्स्ट पिरियड आहे,
सेकंड पिरियड आहे, थर्ड पिरियड आहे, नेक्स्ट आहे फोर्थ पिरियड, फिफ्थ पिरियड, सिक्स पिरियड. आणि हे जे काही लॅन्थनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स असतील, कशातले, 6व्यातले लॅन्थनाइड आणि 7व्यातले ॲक्टिनाइड्स आर प्लेस ॲट द बॉटम. त्याला काय केलेलं आहे, बॉटमला प्लेस केलेलं आहे. पहा, व्हॉट इज द डिफरन्स इन द अप्रोच बिटवीन द मेंडेलिव्ह पिरियड टेबल अँड मॉडर्न पिरियड टेबल. काय फरक आहे दोन्हीमध्ये? आन्सर इज द atomic weight is the periodic function to Mendeleev's and atomic number is the periodic function of modern periodic table. ॲटॉमिक वेट काय आहे, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये मेन फंक्शन्स होतं, आणि ॲटॉमिक नंबर काय आहे, मॉडर्न पिरियडिक टेबलमधलं मेन फंक्शन्स आहे. विच एलिमेंट डू यू थिंक वुड हॅव बीन नेम बाय लॉरेन्स बर्केली लॅबोरेटरी, सीवर्क्स ग्रुप्स? आन्सर इज द लॉरेन्शियम. लॉरेन्शियमनं त्याचं काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे पहा त्याला. आणि सीबोर्गियमचं नाव दिलेलं आहे 106ला. MCQs. द पिरियड दॅट कंटेन्स ओनली गॅसियस एलिमेंट इज 1, 2, 3, 4. तर फर्स्ट इज द पिरियड आहे, याच्यामध्ये काय आहेत, गॅसियस एलिमेंट आहे. कोणते? तर हायड्रोजन आणि हेलियम आहे. द पिरियड दॅट इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ एलिमेंट इज फर्स्ट, सेकंड, थर्ड, 6 अँड 7th. तर 6 जो काय आपला पिरियड असेल, याच्यामध्ये पहा आपल्याला सगळे एलिमेंट्स, सगळ्या प्रकारचे एलिमेंट्स पाहायला मिळतात. द लॉंगेस्ट अँड शॉर्टेस्ट पिरियड आर 1 and 6, 2 and 6, 6 and 1, and 1 and 7. तर 6 and 1 आर द लॉंगेस्ट अँड शॉर्टेस्ट पिरियड. 6 काय आहे, लॉंगेस्ट पिरियड आहे, आणि शॉर्टेस्ट पिरियड काय आपला फर्स्ट आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ नायट्रोजन इज 7. द ॲटॉमिक नंबर ऑफ द थर्ड नंबर इज द सेम फॅमिली इज. ॲटॉमिक नंबर नायट्रोजनचं किती आहे, 7 आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ द थर्ड मेंबर ऑफ द सेम फॅमिली, तिसऱ्या मेंबरचं किती असेल, 23, 15, 33 आणि 51. कशा प्रकारे असेल हे, तर पहा नायट्रोजनचं किती आहे, 7 आहे, आणि तिसरा मेंबर त्याचा, नायट्रोजन इज द फर्स्ट मेंबर, सेकंड इज द फॉस्फरस, अँड थर्ड वन इज द ॲस्टटाईन. किती आहे त्याचा, 33 आहे. पहा, थँक्यू. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब